छान असं मार्केटमधून पायनॅपल घेऊन आले आणि म्हटलं चला आजच्या चॅलेंजमध्ये आपण हेल्दी असं पायनॅपल खाऊया। त्यामुळे पायनॅपलचे छोटे छोटे पीस केलेले आहेत आणि हे सकाळी नाश्त्यालाच होणार आहे, कारण आज वर्कआउट नाही करणार। वर्कआउट अवॉइड केले कारण मी फार्म हाऊसवरती संध्याकाळी जायचे आणि फार्म हाऊसवरती गेल्यानंतर काय होतं, तिथे झाडांना पाणी घालणं काय ना काहीतरी काम चालू असतं, त्यामुळे ते वर्कआउट तिथे कव्हर होता। कांदा मी हलकासा परतून घेतलेला आहे। आता कांद्यामध्येच मी काय करणार आहे, तिखट टाकून घेते सुरुवातीला आणि ते पूर्ण कांद्यामध्ये परतून घेणार आहे। आता ह्या कांद्यासोबतच मी तिखट परतून घेते। 5 मिनिटं तरी मी कांद्यामध्ये ही तिखट छान असे परतून घेणार आहे। त्याच्यानंतरच मी पुढचे मसाले टोमॅटो वगैरे टाकून घेते। सुकट कांद्यामध्ये छान परतून घेतले मी 5 मिनिटं। त्याने काय होतं, सुकटमधला जो वास असतो ना तो पूर्ण निघून जातो। आता मी काय करते, टोमॅटो टाकून घेते ह्याच्यामध्ये। टोमॅटो टाकून घेतल्यानंतर मी पूर्ण टोमॅटो पण ह्याच्यामध्ये पहिलं परतून घेते। टोमॅटो मी भरपूर टाकलेले आहे ह्याच्यामध्ये आणि आता सुकट पण कांदा टोमॅटोमध्ये मी आणखीन 1-2 मिनिटं परतून घेणार आहे। मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार नाहीये, कारण झाकण ठेवल्याने काय होतं, सुकटमध्ये जो वास असतो ना तो सगळं त्या आतल्या आत राहून जातो, म्हणून मी झाकण ठेवणार नाही। 1-2 मिनिटं मी ह्याच्यामध्ये छान परतून घेते टोमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये। सुकटमध्ये टोमॅटो पण छान असं सॉफ्ट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी रेग्युलर मसाले, जे आपण घरामध्ये रेग्युलर मसाले वापरतो तेच यूज करणार आहे। त्यासाठी मी घेतले हळद, काळा मसाला, गरम मसाला आणि मीठ, हे सर्व मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि मग परतणार आहे। कुठल्याही प्रकारे मी पाणी वगैरे ह्याच्यामध्ये टाकणार नाही, जे काय आहे ते सगळं वाफेवर मी शिजवून घेणार आहे। मसाले टाकून झाले का मी पुन्हा परतून घेते हे। सर्व मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता आणखीन 5 मिनिटं आपल्याला लागणार आहेत, मग आपली ही सुकट फ्राय रेडी होणार आहे। आपली सुकट पण रेडी झालेली आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। दुपारच्या जेवणासाठी मी आज सुकट बनवले, फक्त कांदा आणि टोमॅटोमध्ये मी ही सुकट बनवलेली आहे। आता सुकट पण रेडी झालेली आहे। झटपट अशी आपली सुकट रेडी झालेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी ही बनवलेली आहे। त्यामुळे आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी सुकट आणि फक्त चपाती हे करणार आहे, भात अवॉइड करणार आहे। दुपारच्या जेवणाची तर तयारी झालेली आहे। आज मला संध्याकाळी ड्रायफ्रुट्स लाडूची ऑर्डर आहे, त्यामुळे त्याची पण मला तयारी करायची आहे। त्यामुळे आता सगळं आवरते आणि मार्केटमध्ये जाऊन ड्रायफ्रुट्स लाडूसाठी जे काही साहित्य लागतं ते घेऊन येणार आहे। दुपारच्या जेवणामध्ये मी जी सुकट फ्राय बनवलेली आहे ती घेतलेली आहे, चपाती घेतलेला आहे आणि हे चटपटीत मी पायनॅपल घेतलेलं आहे। आता हे चटपटीत पायनॅपल कसे बनवायचे ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। आज मी भात दुपारच्या जेवणामध्ये अवॉइड केलेला आहे। आज आम्ही संध्याकाळी फार्म हाऊसवरती आलेलो आहोत झाडांना पाणी घालायला। एका फार्म हाऊसच्या आमच्या इथलं वातावरण संध्याकाळचं किती छान आहे। माही आता झाडांना पाणी घालून झाल्यानंतर काय करणार आहे, मी झाडांच्या भोवताली थोडंसं पाणी अडून राहण्यासाठी रिंग करणार आहे।
झाडांच्या भोवती मी अशी रिंग करून घेतलेली आहे, कारण जे मी पाणी झाडांना टाकायचे ना ते पूर्ण खाली असं वाहत जायचं. मग मी आज सगळ्या झाडांना अशी छान गोल रिंग करून घेतलेली आहे, जेणेकरून पाणी तिथे अडवलं जाईल. पक्ष्यांचा आवाज येते चू 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 चू. चला आता सगळी फार्म हाऊसची कामं झालेली आहेत, सगळ्या झाडांना पाणी वगैरे घालून झालेलं आहे. आता आम्ही घरी निघालोत. माहीरची तयारी चालली घरी निघायची. चला 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 घरी चला. ही आमच्या फार्म हाऊसच्या शेजारी शाळा आहे, मराठी शाळा. आजची जी लाडूची ऑर्डर होती त्याची मी पूर्ण तयारी केलेली आहे. आता छानपैकी लाडू वळून घेते आणि आजच्याच आपल्याला ही ऑर्डर डिलिव्हरी करायची आहे. आज भी सरवाइव करना कैसे चल के अंदर जो 100 ईयर्स से बना हुआ है और इसमें हर क्लियर के अंदर अलग का ब्लॉक लगा हुआ है. आजची लाडवांची ऑर्डर जी होती ती पण रेडी झालेली आहे. आता थोडा वेळ मी थंड होऊन देते आणि मग पॅकिंग करून डिलिव्हरी करते. चला तर बाय बाय, थँक्यू.